आपण सांगोला पॉलिटिक्स हे YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स। मंडळी आत्ताच्या घडीची एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे। मंडळी वाकी शिवणे गावाजवळ 4 ते 5 बैलगाड्या या रस्त्यावरून जात होत्या आणि या बैलगाड्यांना एका 4 चाकी वाहनानं धडक दिलेली आहे आणि या धडकेमध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, तर 4 ते 5 जण या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। या गंभीर जखमीपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। मंडळी या बैलगाड्या बिरोबा देवस्थान आरेवाडी इथं दर्शनासाठी निघाल्या होत्या आणि या अपघातामध्ये काही बैल सुद्धा गंभीर जखमी झालेले आहेत। तर मंडळी हा भीषण अपघात वाकी शिवणे गावाजवळ घडलेला आहे आणि याच अनुषंगानं आपल्याला माहिती देत आहेत त्या घटनास्थळावर असलेले हमीद भाई मुलाने, तिथले एक सजग नागरिक आहेत, सांगोला पॉलिटिक्सचे प्रेक्षक आहेत ते। हमीद भाई नमस्कार। नमस्ते सर। नमस्ते। काय वस्तुस्थिती आहे, काय कसा झालाय अपघात साहेब? तुम्ही होता तिथे? काय झाले ते आता आरेवाडीकडनं मौद रोडला चाललेले आहेत, मौदला म्हणजे माघारी येत होत्या का आरेवाडीवरून? आरेवाडीवरून 2 गाड्या आहेत, माघारी आलेत। बर, माघारी येऊन बराबर इथून माझं म्हणजे दुकान आहे माझं इथं चिकनचं, तिथून एक 500 मीटर अंतरावर इथं पुढे एक गाडगे वस्ती म्हणून आहे। बर, इथं बराबर त्या इटभट्टीच्या जवळ एक तसलं एंट्रा गाडीनं त्या 2 बैलगाड्यांना असं चिरगुडूनच टाकलं, म्हणजे ती बैल अशी उडून एक बैल जाग्यालाच मेलाय, बर, एक महिला बी जाग्यालाच एक्सपायर आहे। बर, बर। आणि ते 2-4 एक बारकं मुलं आहे, 1-2-4 माणसं आहेत, त्यांना नेले अँब्युलन्स मध्ये आता एवढ्यात ज्येष्ठ। आणि एवढा बेचैन अपघात झालाय की लय बेचैन अपघात, एक बैल जाग्याला मेलाय, 2 बैलांचे असे पाय फासळले गेलेत। आता तिथं धुमाळ डॉक्टर म्हणून आहेत, एक उपचार बी चालू आहे त्या बैलांवर। जागेवर तिथं बैलांवर सुद्धा उपचार चालू आहे सलाईन साईट। आता मी आता इथं व्हिडिओ काढत आहे, त्या व्हिडिओ तुम्हाला मी पाठवत आहे। बरं साहेब ऐका ना, त्याच्यामध्ये त्या अपघातामध्ये जे काही वाहन होतं ते कुठलं वाहन आहे, जे धडक दिलेलं वाहन आहे? एवढं काही सांगता येणार साहेब, पण ही गाडी बी महोदचीच आहे असा कालवा आहे आणि ती माणसं बी महोदचीच आहे। बर बर, म्हणजे 4 चाकी वाहनानं जी धडक दिलेली आहे ते वाहन तिथलंच आहे असं चर्चा? त्या वाहनाला काय नंबर वगैरे काय नाहीये, नंबर प्लेट नाही, नंबर प्लेट नाहीये त्याला, कोणाचाही काही माहित नाही, म्हणजे ते आता तसं होतं त्यामुळं काय सांगू शकत नाही आपण। बरं ठीक आहे। आता मला सांगा साहेब, या गाड्या बिरोबा देवस्थान आरेवाडी इथून दर्शन घेऊन आले, महागारी महोदाला चालले होत्या का? महोदच्याच आहेत इथं, पण बरोबर जाऊन आलेत बिरोबावरनं। बरं, साधारण किती बैलगाड्या होत्या? 2 बैलगाड्या आहेत, 4 बैल आहेत तिथं, तर त्यातला एक बैल तेवढा उभा आहे बघा, एक मेलाय जाग्याला, दोन्ही असं पाय फासळून पडलेत। म्हणजे 2 बैल गंभीर जखमी आहेत त्यामधले? 2 बैल बी उठतच नाही, तर सगळं फासळून गेले। त्याचा काय म्हणजे या 3 बैल आउटच आहेत, एकच बैल चांगला आहे आता तर। अच्छा, बरोबर। आणि गाड्या पूर्ण नुकसान झालं असेल बैलगाड्या? पूर्ण असं साहेब, पूर्ण मागणं जाऊन तिथडले, वडत नेले पागाचं, सगळं घेऊन गेले। बरं, मग तो जो अपघात झालेला आहे तर तो अपघात रस्त्यावर झालाय? बरोबर, रस्त्यावरच आहे। ती इटभट्टी म्हणून एक जरा शाळेला एक पुढे गेलं, बर, तड लागतो, तडापाशी एक इटभट्टी आहे, बर, माने म्हणून मानेची एक इटभट्टी आहे, त्याच्या जवळच झालाय तिथं। बर 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 बर। आता ती जी महिला होती त्या महिलेचा जागीच मृत्यू झालाय का? जागीच मृत्यू आहे, एक महिला जागीच मृत्यू होती आणि एक लहान मुलं आहे, 2-3 माणसं मोठे 2-4 जण आहेत, असे 4-5 जण तर ती नेली त्यांनी, अँब्युलन्स आलत्या, अँब्युलन्स मध्ये नेलेले। बरं साहेब, तिथं अपघात कशामुळे झाला तुमचं काय म्हणजे अंदाज काय बाबा? तिथं स्पीड म्हणजे काय झालं का, काय वाहनं जास्त स्पीडने येतात का? जास्त पिंड म्हणजे साहेब भानगड काय, मौदकडनं जर वाहन आलं तर माझं चिकन दुकान, आता 18 वर्ष झाले मी या रोडला आहे। बर, रोडवर वाहन दमाने येत नाही। आम्ही शासनाकडे त्या सगळ्या माणसांनी, बाबा मध्ये बी एक 12वी मुलगी म्हणजे एक्सपायर झाली वाटी गाव, त्या ट्रॅक्टर ट्रॉली खाली येऊन, ट्रॉली खाली झालेली, तेव्हा बी मग शासनाला जर एवढं नाकाळजीपणा करू नये अशी माझी विनंती आहे। मी एक सामान्य माणूस आहे, काय तिथं गतिरोधक शाळेसमोर 3 असावं अशी माझी कळकळीची विनंती आहे शासनानं, की द्यावं। का माहित आहे का, आता तुम्ही बघितलं पंढरपूर रोडला बी बघा तुम्ही गतिरोधक केले शाळा पुढे 2, तसं इथं या वाकीच्या शाळेच्या समोर 3 गतिरोधक व्हावं अशी सगळ्या पालकांची नाव, सगळ्या म्हणजे आपण वाकी गावाची विनंती आहे। पण ही काय लोक प्रशासन काय इथं काय दखल घेत नाही, ते असं महिन्यात जर 2-2 ऍक्सिडेंट 4-4 माणसं जर जायला लागली तर कसं होईल? बरं, आता तिथं स्पीड ब्रेकर होणं गरजेचं आहे, यापूर्वी केलेली आहे? सगळ्यांनी केली साहेब, आणि ह्याच्याकडे प्रशासनानं माझ्या मते
कळकळीची विनंती आहे, माझी मुलं आहेत, सगळ्याची मुलं इथं शाळेला असतात. बर त्याच्यासाठी तिथल्या लोकांनी मी सगळ्या माणसांनी लय प्रयत्न केले साहेब, पण तिथं काय गतिरोधक करून देत नाहीत. टाळाटाळीची उत्तर येतात, करू जाव ठेवू, याच्यानंतर काय करत नाहीत साहेब. या महिन्यातील दुसरी घटना येत आता एवढे. अगदी. तर प्रेक्षक तुम्ही बघताय की आपल्यासोबत आहेत मुलानी साहेब, वाकी शिवणे गावातले रहिवासी, तिथले दुकानदार आहेत. यापूर्वी त्या ठिकाणी अपघात झाला होता. मुलानी साहेब, पाठीमागे मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वी तो अपघात झाला होता. उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली येऊन एक शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आज जवळपास एका महिन्याभराच्या आतच हा दुसरा दुर्दैवी अपघात झालेला परिसरामध्ये. त्या वाटाला 110चं स्पीड लागतंय. वाहनं आड्याल पड्याल करायची ना. माझे या इथं त्या कुत्री 5-6 कुत्री सांभाळलेली होती, ती सुधील साहेब अशी दडकून वाटला चिंदडावून रोज 1-2 काहीतरी मेलेला आहे. मग प्रशासनाला एकच विनंती आहे की आम्हाला शाळेच्या समोर फक्त गतिरोधक तरी द्या. ही 4 लोक आता जर गतिरोधक असता तर ही पुढे जी घटना होणार होती ती टळली असती. बर, तर मंडळी तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आहेत मुलानी साहेब. मुलानी साहेब, आणखी शेवटचं काय सांगता येईल? आता आजची जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने काय सांगता येईल तुम्हाला? माझी एकच साहेब कळकळीची विनंती आहे की गतिरोधक एवढं या विद्या मंदिर हायस्कूल वाकीच्या समोर 3 गतिरोधक एवढं शासनानं, कळकळीची विनंती आहे की 1000% द्यावावं. आणि जर असं आम्ही जर काय सांगितलं किंवा कोण काय म्हणलं तर लोक काय म्हणतात, हामिद मुलांनी इंस्टावर बाबा लाईक वाढण्यासाठी टाकतो किंवा फॉलोअर्स वाढण्यासाठी टाकतो. अशी काहीच घटना नाही. तुमची मुलं आहेत, माझी बी 2-4 जातेत, या रोडनं येतात बाबा, सगळ्यांची येते ती. शासनानं त्याला कळकळीची विनंती आहे की प्रशासनाला की आम्हाला गतिरोधक वाकीच्या शाळेपाशी द्यावं. बरं, तर मंडळी हे होते आपल्यासोबत हामिद मुलानी, वाकी शिवणे गावातले रहिवासी आहेत. मंडळी, आज ही अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. वाकी शिवणे गावाजवळ एका 4 चाकी डंपर वाहनानं 2 बैलगाड्यांना धडक दिलेली आहे आणि या दोन्हीही बैलगाड्या पूर्णपणे या ठिकाणी त्यांचं नुकसान झालेलं आहे. यापैकी एका बैलाचा त्या ठिकाणी मृत्यू झालाय, 2 बैल सुद्धा गंभीर जखमी आहेत आणि एक बैल सुस्थितीत आहे. मात्र याच्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे या दुर्दैवी अपघातामध्ये एका महिलेला जागीच आपला जीव गमवावा लागलाय. इतर 3-4 जण गंभीर जखमी आहेत, त्यांना उपचारासाठी इतर ठिकाणी दवाखान्यामध्ये अँब्युलन्सच्या द्वारे आत्ताच हलवण्यात, म्हणजे आता काही मिनिटापूर्वीची घटना आहे. तुम्ही सांगोला पॉलिटिक्स ब्रेकिंग न्यूज बघताय. वाकी शिवणे गावाजवळ बैलगाडीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झालाय. एक बैल सुद्धा या ठिकाणी ठार झालेला आहे आणि 2 बैल गंभीर जखमी अवस्थेत आहेत. 4 माणसंही गंभीर जखमी आहेत. आपण इथंच थांबूया. मुलानी साहेब, तुम्ही आम्हाला माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. आपण सांगोला पॉलिटिक्स यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.